नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, जेव्हा एखाद्या मोठ्या कंपनीचा फायनान्शियल पब्लिक ऑफर म्हणजेच IPO येतो तेव्हा तिच्या नावाची चर्चा सर्वत्र सुरू होते। याच काळात एक शब्द वारंवार आपल्याला ऐकू येतो की IPO उघडण्यापूर्वीच त्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये विकले जात आहेत। परंतु हे ग्रे मार्केट म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि IPO येण्यापूर्वीच कंपनीचे शेअर्स कसे खरेदी केले जातात हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला आणि अगदी सोप्या शब्दामध्ये जाणून घेऊयात की ग्रे मार्केट म्हणजे असतं तरी काय। तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ग्रे मार्केट म्हणजे एक अनौपचारिक बाजार म्हणजेच अनऑफिशियल मार्केट। इथे कंपनीचे शेअर्स शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध होण्यापूर्वीच खरेदी विक्री केले जातात। याला अनलिस्टेड मार्केट असेही म्हणतात कारण हे शेअर्स अजून अधिकृतपणे बाजारामध्ये आलेले नसतात। ग्रे मार्केट पूर्णपणे अनियंत्रित असतं। भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डचा यावरती कुठलाही हस्तक्षेप नसतो, त्यामुळे यामध्ये गुंतवणूक करणं खूपच जोखमीचं असू शकतं। जे गुंतवणूकदार IPOच्या इश्यू किमतीवरती सट्टा लावतात तेच ग्रे मार्केटमध्ये खरेदी विक्री करत असतात। तर आता IPOच्या आधी शेअर्स कसे खरेदी विक्री केले जातात हे पहा। यामध्ये ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत। सर्वात पहिला मार्ग ते म्हणजे ब्रोकर्सद्वारे व्यवहार केले जातात। काही ब्रोकर्स अशा सूचीबद्ध नसलेल्या शेअर्सचा व्यवहार करतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही त्याची खरेदी विक्री करू शकता। आता दुसरी गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्यांकडून देखील खरेदी विक्री केली जाते। काही वेळा कंपनीचे कर्मचारी किंवा प्रवर्तक म्हणजेच प्रमोटर IPO उघडण्यापूर्वीच त्यांचे शेअर्स विकू इच्छितात। त्यांच्याकडून थेट शेअर्स खरेदी करता येतात। परंतु लक्षात ठेवा या दोन्ही मार्गांमध्ये फार धोका असतो, त्यामुळे व्यवहार करताना विश्वासू ब्रोकर किंवा व्यक्ती असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि तो व्यवहार पूर्णपणे पारदर्शक असायला हवा, नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते। आता या शेअर्सची किंमत कशी ठरते ते पहा। ग्रे मार्केटमध्ये शेअर्सची किंमत हे शेअर बाजाराप्रमाणे निश्चित नसते। इथे किंमत मागणी आणि पुरवठा आणि कंपनीच्या भविष्यातील कामगिरीच्या अंदाजावरती अवलंबून असते। विक्रेत्याला मान्य झालेली किंमत दिल्यावरती ऑफ मार्केट ट्रान्झॅक्शनद्वारे हे शेअर्स तुमच्या डीमॅट खात्यामध्ये सेंड केले जातात। परंतु या प्रक्रियेतील सर्वात मोठा धोका म्हणजे जर शेअर्स विकणाऱ्या व्यक्तीने ऐनवेळी माघार घेतली तर तुम्ही त्याच्याविरुद्ध कुठलीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही। त्यामुळे ग्रे मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अत्यंत सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी विक्री ही केली जाते, परंतु त्यामध्ये धोका देखील फार मोठा असतो आणि म्हणूनच म्हणतात की अशा कुठल्याही गोष्टीच्या नादी न लागता सरळ आपण आपले डीमॅट अकाउंट उघडावं आणि त्यातनं आपण कंपनीचे शेअर्स घ्यावेत, जेणेकरून त्याच्यावरती सेबीचा अंकुश असतो आणि आपली कुठल्याही प्रकारची फसवणूक होत नाही। तर मग मित्रांनो, तुम्ही जर अजूनही तुमचं डीमॅट अकाउंट उघडलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपलं डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन करा आणि आजच तुमच्या गुंतवणुकीचा शुभारंभ सुरू करा। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।